ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपये देणार अशी आली आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। जाऊया आपण पुढच्या मॅच साठी। सेकंड राऊंडची पहिली मॅच, एका बाजूला गिरवले, दुसऱ्या बाजूला कुलीबाडाशी मॅच असेल आणि सामना 4 षटकांचा। आणि पूर्वार्धामध्ये काय घडतंय अगदी ऐकण्यासाठी जाऊया आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यांचे विचार सुद्धा सातत्याने समालोचकाच्या माध्यमातून पोहोचवत असतात असे शिवभक्त समालोचक आमचे दिनेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। धन्यवाद शेखर दादा। आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे आयोजित एक अतिशय उत्तम स्पर्धा या करंजाड नगरीमध्ये साकारतीये। स्पर्धा मित्रांनो कधी सोपी नसते, कारण अतिशय उत्तमरित्या स्पर्धा साकारणं सोपं नसतंच, कारण स्पर्धा भले ही 4 ते 5 दिवसाची असते, त्याच्या मागची मेहनत ही जवळपास 1.5-2 महिन्याची असते, परंतु खेळाडू संघ यांना ही अपाट मेहनत घेत मात्र जोडणी केली जाते। वळूया आपण सामन्याकडे। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, एका बाजूला संघ असेल स्वर्गीय वंडूशेठ दिघे श्री गणेश 11 गिरवले, त्यांना फाईट करेल तो म्हणजेच कोलेश्वर कोलीबाडा संघ। पहिला सामना कोलीबाडा संघाने जिंकला, अप्रतिम वर्ग संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर मात्र त्यांचे प्रेक्षक, त्यांचे चाहते, त्यांची ही गर्दी पाहतोय। परंतु एका बाजूला ऋषी हातमळे एक ताकदवर खेळाडू राहिलाय कायम। फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या सीमारेषा बाहेर दिला, फिरकावून आलाय धावांची सुरुवात करणारा षटकार। हर्षद कोळी पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र फुल टॉस ऋषी हातमोळे ठोकला षटकार। फुल लेंथ हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, सुंदररित्या व्हेरिएशन दाखवलं आणि त्याच्यामुळे इथे मात्र धाव येते ती फक्त आणि फक्त एकही नाही म्हणजे डॉट बॉल। पहिले 3 बॉल ज्याच्यावर एक फुल टॉसचा षटकार बसलाय। हर्षद कोळीची गोलंदाजी आतापर्यंत 2 डॉट बॉलची राहिली, पण षटकारी खालाय। वेदांत मोरे नॉन स्ट्राईक म्हणून सामना पाहतोय। आणखी एक फुल टॉस, पुन्हा एकदा कवाच्या दिशेने आता टोलवलाय, रन्स मिळेल फक्त आणि फक्त एकच। ठीक आहे, तत्पूर्वी मात्र रिव्ह्यू निर्णय कोणाचा, अंपायर्स कॉल बीमर साठी पाहिलं जाईल। अंपायर्स कॉल बघा, गोलंदाज हर्षद कोळी जो गोलंदाजी करतोय त्याच्यासाठी पारितोषिक येत आहे आमच्या प्रफुल्लजी केडी यांच्या माध्यमातून। आणि फेअर डिलिव्हरी खेळताना खऱ्या अर्थानं पाहिलं आपण पंचांनी हेरलं की स्टेप आउट थोडासा पुढे होता आणि त्याच्यामुळेच इथे मात्र फेअर डिलिव्हरी। 1 रन्स या बॉलवर आली। पहिल्या 4 बॉल्स मध्ये 7 धावा। क्या बात! अपील पहा, अपीलामध्ये उत्साह जरूर राहिलाय। पंचाने फक्त निहाळलं, पाहिलं, एकवटलं। बॅटकटचं अपील जोरदार झालं, त्याला ऐकायला आलं नाही, त्यांनीही अपील केलं आणि दुसऱ्याच्या होकारामध्ये त्यांनी हाकार, परंतु इथे मात्र दक्ष पंचांनी नाकारलं। परंतु बॉल मात्र अप्रतिम राहिला हर्षद कोळीचा। वेदांत मोरेकडे त्या बॉलला उत्तरच नव्हतं, हा डॉट बॉल। लोअर फुट चेंडू डीप स्क्वेअरला फेकी होतीये, थोडासा मात्र इथं फंबलिंग पाहायला मिळाली। 1 रन्स या बॉलवर आली। पहिलं षटक पॉवर प्लेचं उत्तम राहिलं, एक चांगला षटकार दाखवला ऋषी हातमोळेने, पण त्यानंतर मात्र सिंगलवर भर देत षटकामध्ये धावा आल्या, बिनबाद 8 धावा। लक्षात ठेवायचं की 20 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे। इथून प्रत्येक बॉलवर टाइम अलर्ट राहील, याची तुम्ही नोंद घ्या। सामने अगदी वेळेत सुरळीतपणे सुरू आहेत, कारण पहिल्या काही सामन्यात थोडासा वेळ जरूर दवडला आपण, परंतु आता मात्र दक्षता घेतली आहे। तर मी विनंती करेन गौरव केरकर साहेब आणि शुभम दरे या 2 मान्यवरांना, आदरणीय गौरव केरकर आणि शुभमजी दरे
या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना कोलेश्वर कोलीवाडा वर्सेस स्वर्गीय बंडूशेठ दिघे श्री गणेश गिरवले या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. पॉवर प्लेचा षटक संपलाय. 8 धावा आहेत. चांगला बॉल वेदांत मोरेला. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळला जातोय. टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. कमीत कमी 40-45 धावांचं आव्हान तर सेट करावं लागणार आहे, कारण आत्मविश्वास कोलेश्वर कोलीवाडा संघाचा अमाप आहे. त्याच्यामुळे त्या आत्मविश्वासाचा संघ खेळतोय. उमेशची टीम खेळते ना, त्याला ग्राउंड मधला आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो नेहमी पाहिलाय. हा टीम स्पिरिट पहा. जेव्हा डॉट खेळला जातो ना, त्यावेळेला फक्त मैदानामध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर चीअर अप केलं जातं आणि मैदानामधला प्रत्येक खेळाडू आपल्या संघ सहकार्याला शाबासकी देतो. नाही तर अनेक टीम पाहतो, गोलंदाजी विकेट घेतली, मग तो तिकडे फिल्डरची गोष्टी करत राहतो. त्याला विचारतो माझ्या आयटमचा फोन आलाय का बघ. तो तिकडे विचारतो काय चाललंय. हे नाही. क्रिकेटमध्ये काही वेळ तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तो 100% कॉन्सन्ट्रेशन असायला हवं. त्या कॉन्सन्ट्रेशनने कोलेश्वर कोलीवाडा संघ खेळतोय यात तीळ मात्र शंका नाहीये. चेअरअप करणं, एकमेकाच्या हातात हात देत खांद्यावर हात टाकत त्याला पुढे घेऊन जाणं हे सगळ्यात मोठं काम असतं. नेतृत्व करणं म्हणजे फक्त मोठेपणा नाही, तर नेतृत्व करणं म्हणजे सगळ्यांना, आपल्या संघ सहकार्यांना, आपल्या सोबत सगळ्यांना एकत्र करत सुखाचा मार्ग सुखद करणं, यशाचा मार्ग सुखद करणं म्हणजे नेतृत्व. काय गोलंदाजी राहिली आहे. अफलातून गोलंदाजी केली जाते. नरेश भोईर अक्षरशः कंबरड मोडतोय. उत्तम फलंदाजीच्या क्रमाला रोखण्यामध्ये नरेश भोईर यशस्वी होतोय. आतापर्यंत टाकलेल्या 4 बॉल्समध्ये फक्त 1 धाव. वेदांना 1 धाव काढण्यासाठी पहिले 3 बॉल घेतले. त्यानंतर मात्र स्ट्राईक मिळाला ऋषीला सुद्धा. तो टाकतोय डॉट बॉल. दाबरकर धावा फक्त 9. 10 बॉलचा खेळ संपलाय. बॅटची आतली काढा लागते. कीपर सुद्धा थोडासा आचपडतोय. तत्पूर्वी मात्र सेकंड स्लिप मध्ये बॉल गेला. रन्स आले फक्त 1. आणि ह्या प्रेक्षक पहा, प्रेक्षकांचा नाद नाहीये. कोलीवाडा संघाचे चाहते मात्र संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती एकच उत्सव साजरा करताना पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये हीच तर खरी मजा आहे. क्रिकेटमध्ये आनंद घ्यायचा, कारण निरीक्षणातून मिळणारा आनंद हा अमर्याद आणि निरुपद्रव्य असतो. तो निरीक्षण करत प्रेक्षक मात्र आपल्या खेळाडूंना चेअरअप करत आनंद लुटताना पाहतोय. क्या बात. दर्जेदार गोलंदाजी. वेदांत मोरेला क्लीन बॉल करत अखेरकार पहिल्या विकेटचा पता नरेश भोईरनं अफलातून गोलंदाजी केली. षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. अंतिम बॉलवर विकेट घेतली वेदांत मोरेची. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 10. अतिशय उत्तम संगीत. बदन पे सितारे लपेटे हुए, जाने तमन्ना किधर जा रही हो. आजकाल बदन पे सितारे नाही तर चेहऱ्यावर मेकअप फार छान राहते. एक गोष्ट ना, फिल्टरनं जबरदस्त काम केलंय. मूळ माणूसच ओळखत नाही फिल्टरमुळे. मोबाईल्स आले, मोबाईल्स मध्ये अनेक प्रकारचे फोटो आले आणि मूळ माणूस गायब झाला. गोलंदाजी अप्रतिम राहिली. रोखून धरला अक्षरशः. हा फटका रिकामी जागा हेरेल का झेलचा प्रयास राहिलाय. कमालीचा खेळ. ऋषी हातमोडे बॅक टू पॅव्हिलियन. हर्षद कोळीनं टिपलाय लाजवाब झेल आणि गोलंदाज यज्ञेश कोळी संपवतोय ऋषी हातमोडेचा खेळ.
ते सोनं यासाठी महत्वाचं आहे. कारण खरं तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गाण्यांना 50-50, 60-60, 70-70, 80-80 वर्षे होऊन गेली, परंतु आजही ती गाणी आनंदाने आपण मनापासून उपभोगतो. नाहीतर नवीन खेळ धांगडधिंगा सुरू होतो, 4 दिवस वाजतो, गाजतो, नाचतो आणि नाहीसा होतो. आयुष्यामध्ये अजून यशाचा मार्ग शॉर्टकट बनलाच नाहीये. प्रत्येकाला वाटतं की ड्रीम 11 खेळावं, रमी सर्कल खेळावं आणि मोठं बनावं. एवढं सोपं लाईफ नाहीच आहे मित्रांनो. जर ड्रीम 11 मध्ये तुम्ही सगळे जर करोडपती बनायला लागले ना, तर ड्रीम 11 वाले भिकायला लागतील. त्याच्यामुळे आयुष्याचा खेळ करण्यापेक्षा उत्तम खेळ करत, चांगलं आयुष्य नियोजन करत मोठे बना. क्रिकेटचा खेळही असाच राहिला, नियोजन राहील. प्रथम फलंदाजी स्वीकारली जरूर गिरवले संघानं, परंतु हा निर्णय आता थोडासा अंगलट येताना पाहतोय. प्रथम फलंदाजी घेतली आणि अगदी मुक्त असते फलंदाजी करायचा इरादे स्पष्ट केले, पण इरादे मात्र गोलंदाजांनी रोखून धरले. हर्षद कोहलीनं 8 धावा दिल्या अप्रतिम. नरेश भोईरनं फक्त 2 धावा देत एक मोहरा टिपला आणि आता मात्र यज्ञेश कोहली तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी पहिल्या बॉलवर ऋषीला परतवलंय. हा फटका चांगला आहे, या धावा देऊन जाईल, बहुमूल्य धावा, मच नीडेड षटकार आलाय. तर म्हणजेच मनीष मोरेच्या बॅट मधून दाभोलकर धावा लागले ते 17, 2 बाद 17 धावा. या षटकानं धावांना बळ दिलं जाईल. इट्स अ नो बॉल कॉल. व्यासपीठावर ज्यांचं आगमन होतं बघा, सन्माननीय शिवसेनेचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, राजकीय पटलावरचं करंजडे गावामधून झालेला प्रभास अगदी तुम्ही पाहिलाय. आणि त्यांचे विनोदजी साबळे साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवसेना म्हटलं की फक्त वाघ, शिवसेना इज इक्विव्हॅलंट टू टायगर असंच म्हटलं जातं. साबळे साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत करूया. हा सामना कमालीचा राहिलाय. आणखीन एक तडाखा, दे धक्का आणि बॅट्समन सांगतो हा घे माझा आणखीन एक छक्का. मनीष मोरेने याच्या अगोदर षटका ठोकला, त्यानंतर मात्र स्ट्राईक जशी मिळाली मिथून भोमकरला, त्याने ही आसमान क्लिअर केलं. गोलंदाज यज्ञेश कोहलीवर आता हल्ला होतोय. 25 धावा बोर्डवर लागतायत. हा बॉल हवेत राहिला. फेकी डायरेक्ट जरूर होती है, सिंगल ला डबल. पराये लोगों से शिकायत क्या करना, अरे घाव तो अपनों के ज्यादा चुभते. साधा सोपा झेल सोडल्यावर या चूक तुम्हाला उत्तरार्धामध्ये जाब विचारतील, तो जाब कसा राहील. सुटलेला झेल. इथे 2 12th मॅन आहेत खऱ्या अर्थानं कोळीवाडा संघाचा आणि गिरवळ्या संघाचा. एक म्हणतो कॅच सोडणार नाही, एक म्हणतो सोडलेला कॅचवर धावा घ्या. काही वेळाने माईक त्यांच्या समोर ठेवला जाईल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये जे काही गमावलं ना गिरवल्या संघानं, ते तिसऱ्या षटकामध्ये व्याजा सहित कमावलंय. हे षटक काही कमालीचं राहिलं. 17 धावा या षटकामध्ये तब्बल आल्या आणि त्याच्यामुळे 18 धावा आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 28. विनंती असेल अतुल 11 आणि एकविरा करंजाळे वर्सेस यंगस्टार भंगारपाडा, दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे की टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे.
दोन्ही संघात संघनायक, करंजाली संघात संघनायक आणि बंगारपाडा यंगस्टार बंगारपाडा, अतुल 11 एकविरा करंजाळे. दोन्ही संघात संघनायक आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लगेच संपर्क साधायचे याची नोंद घ्या. पूर्वार्धामधला 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा लागल्या फक्त आणि फक्त 10. परंतु या षटकामध्ये यज्ञेश कोहलीला 18 धावा पडल्या आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 12 ते 15 धावा जोडत 40+ एक टेन्शन भरा चॅलेंज दिला जाईल का, की त्यापेक्षा ही उत्तम गोलंदाजी करत आव्हान कमी ठेवलं जाईल. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र मिथुन भोमकर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर, भूषण भोईर राईट मोर द विकेट. लाईन भरकटली जातीये. वाईट बॉल. पहिल्या 2 षटकामध्ये बरंच काही कमावलं होतं. वेळ कधी कूज बदलेल सांगता येत नाही. 79 धावांचा पाठलाग या मैदानावरती आज होताना तमाम क्रीडरसिकांना याची दिह्याने याची डोळा पाहिलाय, अनुभवलाय. तो अनुभव काही कमी नव्हता. यजमान संघाच्या रिॲक्शन पाहिल्या, सनी गायकवाडची रिॲक्शन पाहिली, प्रतीक जाधवची रिॲक्शन पाहिली. नो लुक शॉट न त्याने 50 कंप्लीट केली आणि सामन्याला ही कलाटणी दिली. तुम्ही जमवलेल्या मोठ्या धावा ज्यावेळेला विजयामध्ये परिवर्तित करताना त्यावेळेला धावांचा बोलबाला होतो. कारण त्याच इनिंगमध्ये त्याच सामन्यामध्ये विष्णू वाघमारेने 50 धावा जोडल्या, परंतु त्या धावा ते वाचू शकले नाहीयेत. त्याच्यामुळे त्या 50 धावा वायाच गेल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. काय कमालीचा खेळ राहिलाय इथे. मात्र उत्तरार्ध सुरू आहे, पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धामधला स्लॉक षटक क्रमांक 4 आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाने हेरलं आणि व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर जाणाऱ्या बॉलला इशारा केला व्हाईट बॉलचा. 1 धाव मात्र एक्स्ट्रा येते. 31 धावा दाबाल लागतायत. बॉल शिल्लक असतील तब्बल 5. 5 बॉल मध्ये कसा खेळ राहील. 2 फलंदाज पाहतोय. मनीष मोरे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला मात्र मिथुन भोमकर. तडाखा चांगलाय. मिडल केलाय बॉलला. पीक केला, भिरकावला, लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर मनगटी फटका दाखवला. प्रथम फलंदाजी करण्याचा हा फायदा असतो. मनसोक्त आनंद लुटता येतो. ठोकलाय षटकार. बाय बाय गुड नाईट आजकाल राहिलं नाहीये. कारण आजकालच्या मुलांची गुड नाईट सकाळी पहाटे 5 वाजता होते याचे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आजकालच्या गुड नाईट या गुड मॉर्निंग मध्ये बऱ्यावरती होत आहेत. पूर्वीची माणसं 4 ते 5 वाजता उठायची. आजकालची मुलं 5 वाजता झोपतात. खूप कामं असतात. चॅटिंग विथ चिटिंग. आणखी एक चांगला फटका मिड विकेट ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाले 1. दुसऱ्या रनचा चांगला प्रयत्न राहिलाय. गोलंदाज थोडासा फसला. रन्स 1 वाचू शकला असता, परंतु त्यानं मात्र धाडस दाखवलं फलंदाजानं. रन्स कंप्लीट केल्या. 2 दाभोलकर धावा आता मात्र चांगल्या लागतायत. 39 धावा. समाधानकारक धावसंख्या उभारण्यामध्ये ऋषी हातमळ्याचा संघ मी म्हणेन की यशस्वी ठरलाय. पहिल्या 2 षटकामध्ये बरंच काही गमावलं. त्यानंतर यज्ञेश्वर 18 धावा आल्या आणि या षटकामध्ये 3 बॉल्स मध्ये आतापर्यंत 11 धावा. चांगली फलंदाजी आता. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण भागीदारी. मिथुन भोमकर, मनीष मोरे, मितुल फुल टॉस बॉल थांबलाय. कव्हर पॉइंटला रन्स मात्र मिळतील तब्बल 2. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. विचार केला तर उत्तम खेळ राहिलाय. 2 धावा आलेत. पहिल्यांदा वाटलं होतं की कदाचित निर्णय चुकला की काय, परंतु प्रथम फलंदाजी करताना हा एक बेनिफिट असतोच नेहमी की तुम्हाला बिनधास्तपणे फलंदाजी करता येते. कारण प्रेशर नसतो. अनेक फलंदाजांना धावांचा पाठलाग करताना प्रेशर क्रिएट होतो आणि मग भंभेरी उडते. त्याच्यामुळे हा एक धाडसी निर्णय प्रथम फलंदाजीचा घेतला आणि आत्तापर्यंत म्हणेन की यशस्वी. 41 धावा बोर्डवर लागलेत.
2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भूषण भोईरच्या बॉलला भिरकावलाय. मनीष मोरेनं मात्र आपले इरादे स्पष्ट केले. रन मध्ये आलेल्या बॉलला मात्र काय पीक केलाय, मिडल केला आणि मिड विकेटच्या सीमारेच्या बाहेर ठोकलाय उत्तुंग षटकार. सत्तेचाळीस धाबा. वाटलं नव्हतं की 40 पर्यंत पोहोचेल, परंतु जे वाटत नसतं आयुष्यामध्ये तेच घडतं. जे घडलं, 47 धाबा बोर्डवर लागल्या. 22 धाबा मनीष मोरेने ठोकल्या आणि मिथुन आतापर्यंत 11 धाबा. आणखीन एक एक्स्ट्राचे रन. 48 धाबा धाबावर लागतात. बॉल टाकायचे फक्त आणि फक्त एक. पूर्वार्धामधला 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये संपूर्ण या सामन्याचं चित्र बदललंय. मागच्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 20 धाबा. मनीष गिरवले संघाचा 12th मॅनला ऋषी कमीत कमी आतमध्ये घ्या. 11 मध्ये खतरनाक खेळ त्याचा इथे चाललाय, त्याच्यामुळे त्याचंही विशेष कौतुक. पण इथे मात्र अंतिम बॉलवर आलाय मोठा फटका. ज्या धाडसानं प्रथम फलंदाजी स्वीकारली, सलामीर परतल्यानंतर मात्र मधली फली किती आमची स्ट्रॉंग आहे हा दाखवणारा खेळ राहिला. मनीषनं आणि मिथुनला मात्र अफलातून कामगिरी करत एक लाजबाब धावसंख्या उभारली. बोर्डवर धाबा लागल्या. स्कोरवर मात्र आनंद उत्सव साजरा करतोय. 54 धावा, 24 बॉल, 55 धावांचं भलं मोठं आव्हान इथं मात्र उभं राहिलंय. ते म्हणजेच आता कोलेश्वर कोलिवाडा संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग राहील, पाठलाग होईल की रोखला जाईल, ऐकूया आपण सागरजी मांडवकर सरांच्या गोड वाणीतून. तत्पूर्वी मात्र टॉसकडे वळूया आपण. मी विनंती करेन करंजारी संघात संघनायक आणि त्याचबरोबर बंगारपाडा इंगस्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जिथे टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी शेखरजी पाटील कोळावे. थँक्यू. चला टॉस साठी या. सभी काहीकडे आले टॉस साठी. त्यांच्या बरोबर चला भंगारपाडा संघ. चला कॅप्टन या. टॉस करूया लगेच आपण. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि त्यासाठी टॉस साठी आम्ही विनंती करतोय. रामचंद्रजी महाडिक आणि सचिनजी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल आणि टॉस होईल बघा. बंगारपाडा टीम चला या आपण. यंगस्टर 11 बंगारपाडा साहिल. चला साहिल गोसावी बंगारपाडा टीम कॅप्टन. सेकंड राऊंडची मॅच दुसरा चला टॉस करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सामना 4 षटकांचा आणि टॉस केला जातोय. टेनिस कॉल. चला टॉस जिंकलाय. करंदळी टीमने मान्यवरांना विनंती बसा. समीर दादा मगाशी तुम्ही म्हणत होतात काहीतरी आयोजनाबद्दल सांगत होतात, काय सांगाल आपण? आयोजन खूप छान आहे आणि ह्याच्या आधी पण आमची इथं नाईट स्पर्धा झालेली आहे. तर आमची अशी पण इच्छा होती का परत एकदा नाईट स्पर्धा व्हावी आणि खरोखर ती आज झाली. त्यामुळं खूपच आनंद होते. खरं करंदळी मी आपल्या होम ग्राउंडवर खेळायला आम्हाला खूप मजा येते.
कारण का स्वतःच्या ग्राउंडवर जर का परफॉर्मन्स दाखवू शकत नाही तर तुम्ही दुसरीकडे काय दाखवू शकतात. तर ते मी आज आमच्या ह्या फिल्डरांनी ज्या आमच्या गावच्या करंजाड्या टीमनी जे केला ते खरोखर आज परफॉर्मन्स खरोखर दाखवून दिला आणि त्यामुळे प्रतीक जाधव हा माझा भाचा यांनी आज खरोखर दाखवून दिलं का आपण आपल्या ग्राउंडवर आपण समक्ष आहेत. आणि आयोजनाबद्दल राहिलं तर आयोजनचे जे प्रत्येक ठिकाणी लाईट्सचे आम्हाला भरपूर प्रॉब्लेम झालेले का लाईट्स कमी कधी कॉमेडिटर आहे पण इथं प्रॉपर सर्व आहे. लाईटचा तर काही प्रॉब्लेम नाहीये आणि जे टायमिंगवर खेळ चालू होतो आणि जे नियोजन आहे सर्वात मोठे जे निर्णय म्हणजे मी आतापर्यंत बघितले का जे प्रत्येक ठिकाणी निर्णय कधी 19-20 होते पण या ग्राउंड आमच्या करंजाडे ग्राउंड म्हणजे आयोजनाने निर्णय हे थांबलेले. भले आमच्या करंजाडे टीम मध्ये पण असताना जो नो बॉल असता तो नोच दिलेला आहे आमच्या विरुद्ध पण नो. कारण का जो क्रिकेट आहे तो क्रिकेटच त्यात दाखवलेलं का ही बाजू आमची ही बाजू तुमची असं नाही. जे खेळ आहे तो खेळच्या हिशोबाने त्यांनी नियम दिलेले निर्णय दिलेले आहेत त्यामुळं आम्हाला चांगलं खूप वाटलं आणि आयोजन बद्दल ठीक चांगली गोष्टी आहे. आणि मगाशी आमचे 2 पॅकरचे नाव राहिलेले एक संतोष शांगरे आणि अजून एक जण नाव आहे ते म्हणजे गावामध्ये तेही आम्हाला खूप सपोर्ट केलेलं आहे त्यामुळे आयोजनाचे पण धन्यवाद आणि जे आम्हाला सपोर्ट करतात त्यांचे पण धन्यवाद. मंडळ थँक्यू सो मच. हे होते दादा आणि त्यांची प्रतिक्रिया आपण आयोजकांसाठी ऐकली. थँक्यू सो मच. कारण आयोजन खूप चांगलं आहे. खूप सारे कमेंट्स येतात आणि त्यांचं स्वागत करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. सागरदादा मांडवकर सर यांचा आवाज ऐकूया. तर नक्कीच शेखर इथे एकविरा आई माऊली ग्रुप सनी 11 हनुमान करंजाडे हा संघ खेळते. सुनीलजी भोईर या संघाचे पुरस्कर्ते. चला मॅच ऑन होईल. मॅच सुरू करा. 55चं टार्गेट आहे. सामना कोण जिंकेल? कमालीचा सामना आहे. कोलेश्वर कोलीवाडा विरुद्ध स्वर्गीय बंडूशेठ दिघ श्री गणेश 11 गिरवले. 55चं टार्गेट. तर अनिरुद्ध कावीकर साहेबांचं आगमन झाले. जीएसटीचे अधिकारी. यस वेलकम. आणि सुरुवात केली वेलकम 4 न. हा तडाका बघा चौकारानं ही जबरदस्त सुरुवात. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑप्स आहेत. जशा पद्धतीनं पलटवार होतो तशाच पद्धतीनं नेहमी दादागिरी असते आणि ते इथे पाहायला मिळालं. 54चं टार्गेट. 55 वर टार्गेट सेट केलं. आपण जरूर पाहतो. आमदार चषक. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे शहर आणि आम्ही पाहतो संपूर्ण आमची मॅनेजमेंट लक्ष विद्या मॅच कडे. राहुल पाटील आणि दर्शन शेलार. ओ वेगवान चेंडू. दीपेश हातमोडीला पहिला चेंडू चौकार आला. सामना कमालीचा होईल. पूर्वार्धामध्ये सुद्धा आपण पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत नव्हत्या. त्यानंतर कुरघोडी केली. वर्चस्व प्रस्थापित केलं. अगदी चोख प्रत्युत्तर दिलं बॅटिंग करत असताना. आता टार्गेट 55. सामन्याचा निकाल का असेल? गोलंदाज दीपेश हातमोडे चौकार. त्यानंतर डॉट. ओ आक्रमण करतोय डीप कडे. मिड ऑन कडे फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. सन्माननीय अनिरुद्ध कावीकर साहेबांचं आगमन झाले. जीएसटीचे अधिकारी सर्व आमची पाहुणे मंडळी अतिथी देवो भव. आपण पाहतोय आमदार चषकाची जबरदस्त स्पर्धा आणि सामना सुद्धा तेवढा उत्कंठावर्धक आहे. एका बाजूला कोलेश्वर कोलीवाडा आणि एका बाजूला श्री गणेश 11 गिरावले. नेक्स्ट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एकविरा आई माऊली ग्रुप सनी 11 हनुमान करंजाडे आणि त्यांच्या विरुद्ध यंग स्टार बंगालपाडा. तो सुद्धा कमालीचा चुरशीचा सामना असेल. रोज एक संघ क्वालिफाय होणार सुपर 4 मध्ये. दीपेश हातमोडे चौकार. डॉट सिंगल. दबाव आहे. दबाव नक्कीच आहेत. क्रिकेट खेळामध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. टार्गेट 55. आतापर्यंत गोलंदाजी दीपेशला पाहिलं. कंपॅरिझन केली. पॉवर प्ले 1 मध्ये धावावल्या हर्षद कोहलीनं 8 धावांचं षटक दिलं होतं आणि यावेळेला दीपेश हातमोडे आक्रमण करतोय. शॉट लाईक दॅट. या सिस्टर्स ब्रिलियंट पॉवर आणि तुफानी अल्ला षटकार. बेधडक फटका. तुफानी पलटवार केलं. जसाच तसं प्रत्युत्तर. दर्शन शेलार मनगटामध्ये ताकद आहे. धमक त्याच्याकडे आणि षटकाराने बघा काय पॉवरफुल फलंदाजी करतोय. तुमच्याकडे आत्मविश्वास हा खूप महत्वाचा असतो आणि आता ही वाटचाल करतोय बॅटिंग करताना. दर्शन शेलार एकूण धावा 11. पुढे सरकला. 8 धावा होत्या पूर्वार्धामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता धावा
11 धावा आहेत, 11 रन्स. चला लक्ष विद्या मॅच कडे. दीपेश हातमोडे 4 चेंडूंचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना दोन्ही सलामीवीर आतापर्यंत 11 धावा जोडल्यात. टप्पा पडला, उंची होती, भेदकता जरूर पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, ऑन केलं. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. आपल्या खेळावरून तो मोठा आणि छोटा ठरवला जातो. मात्र या मॅच मध्ये कोण जिंकेल? कोलीवाडा का गिरवले, दोन्ही यंगी स्थान आहेत. दीपेश हातमोडे धावा दाफलकावरती 11. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला बीट होतोय. याचंच तर नाव आहे क्रिकेट. कधी फलंदाजांच्या बाजूनं तर कधी गोलंदाजांच्या बाजूनं. पुढच्या दोन्ही संघांना विनंती करेन आपण रेडी राहा, कारण काही 12वीच्या एक्झाम सुरू आहेत आम्हाला माहिती मिळते, तर आम्हाला वेळेचं बंधन सुद्धा आहे. टॉस इथे झालंय. नेक्स्ट मॅच असेल एकविरा आई माऊली ग्रुप सनी 11 जवानमान करंजाडे आणि त्यांच्या विरुद्ध यंग स्टार बंगरपडा संघ इथे जरूर खेळेल. तर पुढचे दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो टॉस विन टीम फिल्डिंग असेल तर रेडी राहा. क्रिकेटची नाट्य मैदानावर. यस, आपण पाहतोय संगीत डीजे थोडा बंद ठेवलाय, कारण डेव्हलपमेंट शहरी भाग आहे, तिथे काही बंधने असतात, काही परमिशन असतात. आयोजकांना प्रचंड मेहनत करावी लागते. चला स्पीड अप करा. जी क्रिक लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेतो. टीम मीटिंग तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मध्ये अलाव असेल, तिथे तुम्ही गेम प्लॅन करू शकता. लक्ष विद्या मॅच कडे. सामना कोण जिंकेल? गिरवले जिंकेल की कोलीवाडा जिंकेल? कधीच कुणाला कमी लेखू नका. क्रिकेटमध्ये हे सुद्धा म्हटलं जातं, काहींचे दिवस गाजलेले असतात, काही दिवस गाजवणार असतात आणि काहींचे दिवस ऑलरेडी गाजलेले असतात. आणि क्रिकेटमध्ये हेच असतं, कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. त्यांच्या खेळावरून तो मोठा आणि छोटा ठरवला जातो. आणि आता चोख प्रत्युत्तर दिलं. 8 धावा आल्या प्लस आता 11 आल्यात. वॉर्मअप करतोय गोलंदाज प्रतीक हातमोडे. गोलंदाजी शैली करत असताना वॉर्मअप का महत्वाचा असतो? प्रॅक्टिस मेन मॅच परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण म्हणतो, मात्र फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ, सातत्य या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. टप्पा ओलांडायचे 55 धावा, एकूण 11. गोलंदाज प्रतीक हातमोडे. स्ट्रायकरला राहुल पाटील. आक्रमण केलाय आणि हा टोले जंग षटकार, बिग शॉट. बघा किती टाळ्या आल्या, टाळ्या शिट्या आवाज येतोय. मगाशी हेच म्हटलं होतं कोलीवाडाचा खेळाडू का जेव्हा आम्ही दुसरा सामना खेळायला येऊ आमचा गाव येईल आणि आमचे प्रेक्षक येईल, आणि तो आवाज पाहायला मिळाला षटकारानंतर. 55 करायचे, अटीतटीची लढत. विकेट मिळवली तर दबाव वाढेल. गिरवले संघ कोणत्या पद्धतीने मास्टर प्लॅन आखणार, कशा पद्धतीने योजनाची आखणी करणार, अंमलबजावणी करणार. सामना सुरू असताना मैदानामध्ये कुणालाही बाईक नेण्याची परवानगी नाहीये. थोडा आम्हाला कोऑपरेट करा. चालू सामने, वेळेला महत्व. इथे 12च्या अगोदर आम्हाला सर्व फिनिश करायचे. मे बी 11:30च्या अगोदर सुद्धा करू, जर तुम्हा सर्वांचं सहकार्य मिळालं तर. प्रतीक हातमोडे. गती कमी केली, नियंत्रित गोलंदाजी. डीप वरून येतो क्षेत्ररक्षक, सिंगल. तयारी दाखवली. सामना सोडायचा नाही. क्रिकेटमध्ये कधीच सामना सोडू नका. आणि आपण इथे जरूर पाहतो प्रतीक हातमोडे षटकार. एकूण धावा दाफलकावरती 18. कंपॅरिझन केली 2 षटकानंतर. पूर्वार्धामध्ये धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम, 10 धावा होत्या. पुढे चाललाय कोलीवाडा, आता पुढे चाललाय, धावसंख्येची मुसंडी मारतोय. धावफलकावर आपण पाहतो खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय बॅटिंग टीम कोलेश्वर कोलीवाडा. एकूण धावा धावफलकावरती 18. प्रतीक हातमोडे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रतीक बॅटिंग करतोय, सलामीवीर. विकेट मिळत नाहीये, दबाव निर्माण झालाय. वेगळी कलाटणी देत असताना फलंदाज. शरीरभेदी गोलंदाजी. विकेट हवी होती आणि मिळाली विकेट. विकेटची नितांत गरज होती आणि त्याच ठामपणे गोलंदाजी करत होता. अगदी तो त्यांनी खेळ केला. विकेट मिळवली. अडथळा निर्माण करणाऱ्या फलंदाजांना बाद केला. सामना अजूनही गेला नाहीये. दोन्ही संघांना समान समान संधी. पाहूया मॅच मध्ये का होणार. क्रिकेटमध्ये जेव्हा कामगिरी चांगली होते ना, तेव्हा तुम्हाला डोक्यावर उचललं जातं, तुमची स्तुती होते, वाहवा होते. मात्र कधी कधी सामना कठीण जिंकून देणं सुद्धा एक चॅलेंज असतं. आणि आता चॅलेंज आहे दोन्ही संघांना. सामना कोण जिंकेल हा सामना सुद्धा महत्वाचा असेल. जरी आणखीन एक सामना एक्स्ट्रा खेळावा लागला, मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे. आपण पाहतोय आमदार चषक 20-25 आपण पाहतोय.
आमदार चषकाची दर्जेदार स्पर्धा मॅच मध्ये काय होणार सातत्य दाखवत असताना दोन्ही संघाचे खेळाडू विकेट मिळाली पायचीच्या रूपानं लक्ष वेधूया मॅच कडे दोन्ही संघामध्ये होणारी फाईट टार्गेट विजयासाठी 55 अजूनही दुसरं षटक सुरू आहे जेव्हा 2 षटक बाकी असेल समीकरण आम्ही चेंडू गणित तुमच्या समोर समीकरण घेऊन येऊ प्रतीक हातमोडे धावा दाफलकावरती 18 नेक्स्ट बॉल हल्ला चढवण्याचा प्रयत्न चेंडूवर नजर स्थिर ठेवणं उत्तम फुटवर्क वापरणं चांगली मनस्थिती असणं या गोष्टी महत्वाच्या असतात मात्र इथे बघा कमबॅक करत असताना प्रतीक हातमोडे षटकार सिंगल विकेट त्यानंतर डॉट कमबॅक चांगला आहे गुड बॉलिंग नेक्स्ट बॉल समोर ठेवला लॉफ करण्याचा प्रयत्न ताकद जनरेट केली पॉवर जनरेट केली होती मात्र बघा तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण सामना कमालीचा होईल कमालीचा सामना येईल दोन्ही आमचे तटस्थ पंच अगदी गोलंदाजी वर लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहतोय एकूण धावा दाफलकावरती टोटल 18 आहेत मागे पडलाय थोडा संघ गिरवले विकेट त्यांना हवी कारण त्यांच्या फक्त 10 धावा होत्या आता धावा एकूण 18 आहेत टार्गेट विजयासाठी 55 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे हुक करण्याचा प्रयत्न कनेक्शन झालं नाही मात्र पंच इशारा करतील बाहेर गेला चेंडू अत्यंत बाहेर टाकला होता आणि हा चेंडू वाईटचा कॉल एकूण धावफलक पुढे सरकले धावा पाहते 55 करायचे एकूण धावफलक 19 सुंदर स्पर्धा सुंदर नियोजन टाइम मॅनेजमेंट बारीक बारीक गोष्टींवर लक्ष विद्या मॅच कडे पुन्हा एकदा प्रतीक हातमोडे एकूण धावा दाफलकावरती 19 टार्गेट 55 गिरवले विरुद्ध सामना कोलीवाडा पनवेल कोलेश्वर कोलीवाडा आक्रमण करतोय फटका सजवलाय डीप कडे झेल होणार का यस व्हेरी गुड कॅच दिलाय धक्का मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा टीम स्पिरिट खेळामध्ये का महत्वाचं असतं दबाव तंत्राचा वापर केला पुन्हा मॅच मध्ये शिरकाव करतो टीम फिल्डिंग टीम गिरवले काय होणाऱ्या मॅच मध्ये विकेट मिळाली बॅटिंग लाईनअप मध्ये अग्रेसिव्ह मूड मध्ये असलेला एक बलवान फलंदाज सोन्याला बाद केलं सोन्या दर्शन बाद राहुल क्रमांक 4 चा फलंदाज सरकेल मैदानावर काय होणार सामन्याचा निकाल प्रेक्षकांच्या मनामध्ये धाकधूक आहे जे मगाशी कोळेश्वर कोलीवाड्याचे प्रेक्षक आनंद साजरा करत होत्या आणि आता आपण पाहतो थोडी शांतता याचं नाव आहे क्रिकेट मैत्रीपूर्ण भावनातून खेळला जातो फ्रेंड्स फॉलोवर भावनेतून खेळला जातो अनेक खेळाडू एकमेकांना चांगल्यापैकी ओळखतात एकमेकांचा खेळ माहिती असतो मात्र आज आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या नावाची ही स्पर्धा पाहतो आमदार चषक लक्ष विद्या मॅच कडे विनिंग कॅल्क्युलेशन सामना कठीण झाला 54-18-44 सामना होता 12-36 वर आला सो थोडी डिफिकल्ट टास्क आहे इथे जर सामने जिंकायचा असेल तर बॅटिंग टीमला आक्रमण 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 करावं लागेल ते आक्रमण होणं सुद्धा महत्वाचं आहे विकेट घेतली तर दबाव वाढेल आता संघ थोडा मागे पडला आलेलं अपयश धुवून काढायचं आणि पुढे रस्ता मोकळा करायचा संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असता संकटांना मुळीच भिवू नका त्यांच्याशी 2 हात करा आता दोन्ही संघावर संकट ओढवले मात्र बॉलिंग टीम दबदबा निर्माण केला प्रतीक काय कमालीचं षटक हाताळलं त्यांनी फक्त धावा दिल्या 8 फूट बॉलिंग 11 आल्या आता षटक घेऊन येतोय राज हातमोडेला पाहतोय थर्ड ओव्हर 19 आक्रमण ओ हो डीप कडे टॉवर कडे गेला यस चेंडू टॉवरच्या पलीकडे बिग शॉट षटकार काय फटका ठोकलाय बघा अप्रतिम मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होईल 12-36 चा सामना आला 10 मध्ये 30 आम्ही पाहतोय 11 मध्ये 30 10 मध्ये 45 धावा आम्ही चेस होताना पाहिले 10-39 9-39 समीकरण 9-35 समीकरण क्रिकेट प्लस मायनस कोड आकड्यांची जादू मॅच मध्ये काय होणार कोळेश्वर कोलीवाडा संघ सामना जिंकेल का बॅटिंग टीम आपण पाहतोय कोलीवाडा आणि फिल्डिंग टीम गिरवले या मॅच मध्ये कमबॅक होईल का दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या नजरा या मॅच कडे 11 मध्ये 30 काय येऊ शकतो एक मोठा फटका कमबॅक करेल मात्र एखादी विकेट पुन्हा दबाव निर्माण करेल नेक्स्ट बॉल आणखीन एक आक्रमण आला स्लॉट मध्ये पाठवलंय प्लॉट मध्ये बॅक टू बॅक
दोन दणके धूम धडाका. फलंदाजी करतो फलंदाज बघा राहुल पाटील. 3 षटकार ठोकलेत, 1 चौकार. का बेधडक खेळतो, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्याचं योगदान पाहिलं. 3 चौकार आणि 3 षटकार 1 चौकार. स्कोर मूव्स ऑन. बघा तिथे काय प्रेक्षक आम्ही पाहिले. तुम्हाला असं कृत्य करता येणार नाही. स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. तुम्हाला टी शर्ट वरती काढून मैदानामध्ये आतमध्ये येण्याची सॉरी तुम्हाला आम्ही विनंती करू मॅनेजमेंटच्या वतीनं. असं आणखीन 1 षटकार ठोकला तर सनीबाई यांच्याकडून 2000 मिळेल. मात्र लाडक्या प्रेक्षकांना विनंती, जल्लोष सीमारेषेच्या बाहेर करा. आयोजन कमिटीकडून काही सूचना आल्यात. सामना कमालीचा आहे, वंडरफुल मॅच. महेंद्रसिंग धोनीचा सिनेमा आम्हाला आठवला आणि त्यातील एक डायलॉग होता का बहुत तगडा मारता. आणि हा फलंदाज आहे राहुल, काय खेळते बघा. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा 31, टार्गेट 55. 10-12 36चा सामना आलाय. 10-24. राज हातमोडे बॅक टू बॅक 2 सिक्सेस. वॉट अ बॅटिंग, डेंजर मॅन, खतरनाक फलंदाजी. इक्वेशन 10 मध्ये 24. आक्रमण केलं, चढवला अल्ला. ओ सामना गेला नाही. काल चिपळे आम्ही आमदार चषक स्पर्धा कव्हर करत होतो आणि तिथे सामना पाहिला. 12 चेंडूमध्ये 13चा सामना होता. तो शेवटच्या 2 चेंडूवर आला. क्रिकेटमध्ये असे उलटफेर नेहमी होत असतात. कधी का होईल याचा नियम नाही. 12-36, 11-30, 10-24, 9-23. सनीबाई कैकाडे यांचं जे प्राइज होतं 3 षटकार आणि आता हे प्राइज निघून गेलं. मात्र कोलेश्वर कोलीवाडा संघाला माहिती आहे सामना त्यांना सोडायचा नाही. आणखीन कंटिन्यू, आणखीन एक आला तरी प्राइज आहे. यस, अजून 1 चौकार किंवा षटकार आला तर 1000. बघा या कॅश प्राइज, बक्षिसांची लई लूट. हे प्रेम असतं, खेळाडूंचं प्रेम असतं. फ्रॉन्ट्स फॉरेवर असतात, पाठीराखे असतात. आणि आपण पाहूया राज आक्रमण करतोय. इनसाइड सर्कल, सिंगल मिळाली, नकार दिलाय, नकार, मिसफील्ड, नकार, धोका. इथे धाव झाली असती. हे छोटे छोटे क्षण मॅच मध्ये वातावरण गरम करतात आणि आता वातावरण तापलंय दोन्ही संघांसाठी. एकूण टार्गेट 55, 12-33, 36चा सामना. 11-30, 10-24, 9-23. आता 8 बॉल 22. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटकारानंतर सिंगल 2 धावा झाल्या असत्या जर चपळाई असती, चतुर असतं, कम्युनिकेशन असतं. मात्र लक्ष नव्हतं, नकार दिला आणि तिथे बेनिफिट मिळाला. 8 मध्ये 22. 1 मोठा फटका आला तर कमबॅक करेल टीम, बॅटिंग टीम. मात्र एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल गिरवले संघाला. दोघांनाही समान संधी. 8 बॉल 22. लॉफ करतोय, क्षेत्र खाली, डीप कडून येईल क्षेत्ररक्षक. चेंडू पकडणार का? ओ पकडला, मिळणार. या चेंडूवर धावा आल्या व्हेरी क्विकली. मिसफील्ड. बघा इकडे तयारी दाखवत नाही फलंदाज. हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. वातावरण आणखीन गरम झाले. आलेले अपयश धुवून काढायचं. तुमच्या ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करा. नेहमी असं म्हटलं जातं लढण्याचा इतिहास आमच्या, हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानावर उभा आम्ही, जिंकणे नियतीला शक्य नाही. सामना जिंकून कोण देणार? विनिंग कॅल्क्युलेशन. 7-20चा सामना बनलाय. 7 चेंडू 20 धावा. गिरवले टीम कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. सामना ते सुद्धा सोडत नाही. जिद्दीचे निकराचे प्रयत्न मैदानावर सुरू. लक प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. जो मेहनत करेल तो संघ जिंकेल. गिरवले जिंकेल का कोलीवाडा जिंकेल? मॅच मात्र अटीतटीच्या. 7 मध्ये 20. गोलंदाज सज्ज. राज हातमोडे. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतोय, बॅटच्या मधोमधी पाठवून दिला. माझ्याकडे विश्वास होता. तुमचा स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्वाचा असतो. प्रेक्षक वर्ग, सामना चालू आहे. मैदानामध्ये जाण्याची कुणालाही परवानगी नाही. आयोजकांच्या या सूचनेकडे सर्वांनी लक्ष असू द्या. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. सामना चालू असताना मैदानामध्ये कोणी प्रेक्षक जाणार नाही. सेलिब्रेशन जरूर करा. अटीतटीची लढत. फटका दाखवला फलंदाज होता राहुल पाटील. आतापर्यंत षटकार ठोकले 4, 1 चौकार. 1 मॅन शो, 1 पात्री अभिनय. बॅटिंग आवडली असेल तर राहुल साठी टाळ्या उद्या. 10 बॉल 33. काय खेळलाय बेधडक, काय तुफानी खेळलाय.
स्वतःवर असलेला विश्वास का महत्वाचा असतो आणि तो विश्वास त्याला होता, त्याला सामना जिंकून द्यायचा. आणि बघा धावसंख्येचा वनवा पेटवला, जिथे 12 मध्ये 36, 11 30, 10 24, 9 23, 8 22, 7 20, 6 14. समजलं नाही. 6 मध्ये 14. ओके, म्हणजे ज्या वडगर संघाविरुद्ध हा संघ जिंकला त्यांच्याकडून हे प्राइज येणार आहे. 6-14. ओ खोला टाकलाय, सामना गेला नाहीये, टीम गिरवले. होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतात, संघ भावना महत्वाची असते, सांघिक भावना खेळामध्ये खूप महत्वाची असते. कमबॅक करत असताना गोलंदाज ठामपणे, तो सुद्धा धाडसी आहे, तो सुद्धा निश्चय, त्याला सुद्धा सामना सोडायचा नाही. नितेश म्हात्रे 5 मध्ये 14. नेक्स्ट बॉल समोर खेळेल यज्ञेश. गुड बॉलिंग, अपील झाली, नाराज आहे. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजांवर मात. क्षेत्ररक्षण भूमिका का महत्वाची असते, एक एक धाव महत्वाची, एक एक धाव महत्वाची. संघर्ष मैदानावर सूर्य, विजयासाठी वाटचाल सूर्य. काय होणार या मॅच मध्ये, दोन्ही संघ ताकदवर आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन 6-14, 5-14, 4 बॉल 13 ची गरज. चला प्रेक्षक वर्ग, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा. दोन्ही संघांसाठी उत्कंठावर्धक मॅच, हाय व्होल्टेज मॅच. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. येणारे 4 चेंडू 13 धावा. कोण जिंकेल, विजय कोणाला नको, विजय सर्वांना हवाय. एक सक्सेसिव्ह ओव्हर विजय मिळवून देईल टीम गिरवलेला. काय होणाऱ्या मॅच मध्ये सर्व पाठीराखे या मॅचचा आनंद घेतात. 4 मध्ये 13. स्ट्रायकर एंडला खेळेल फलंदाज या वेळेला राहुल पाटील. वन मॅन शो, एक पात्री अभिनय त्यांनी दाखवला, तो खेळेल, त्याला विश्वास आहे. फटका सजवलाय आणि आलाय षटकार. काय बॅटिंग आहे तुफानी. हॅट्स ऑफ यू राहुल, गुड गेम, गुड गेम. आपल्या तुफानी फटकेबाजीनं केलेला पलटवार, मॅच मध्ये आनंद देणारा क्षण. आता ही केळी कोणी विसरणार नाही. संघर्ष पराकोटीचा सामना, गिरवली टीम अजूनही गेला नाहीये. राहुलला माहिती आहे अजूनही आपण जिंकलो नाहीये. जिंकू किंवा मरू, लढाई आहे सुरू. 12-36 चा सामना. 8-22, 7-20, 6-14. जरी षटकार आला तरी मात्र 3 चेंडू 7 धावा. एक डॉट बॉल विकेट, एक डॉट बॉल. मॅच मध्ये विकेट, कमबॅक करेल टीम, बॉलिंग टीम गिरवलेला. एक षटकार, मॅच मात्र हवा काढेल टीम कोलेश्वर कोलीवाडा. चला नेक्स्ट मॅच धडधड वाढते. 10:16. दोन्ही संघाची पाठीराखे मॅचला एन्जॉय करतात. सामना अजूनही गेला नाही, दोघांनाही समान समान संधी अजून येत. जो मेहनत करेल, जो चांगला खेळ दाखवेल, तो संघ जिंकेल. संघर्ष सूर्य, ताकदवान फटका. का बॅटिंग करतो, आतापर्यंत 5 षटकार आणि 1 चौकार. निम्मात प्रवास राहुलनंच केलाय, आता त्यांना सामना जिंकून द्यायचे. 11 मध्ये 39, 3 चेंडू 7. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. प्रेशर, प्रेशर, सी द प्रेशर, दबाव. क्रिकेटचे तंत्र मंत्र, तुम्ही कधी घाबरू नका. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात. 3 मध्ये 7. समोर राहुल आहे, समोर गोलंदाज नितेश. ओ गुड बॉलिंग, चेंडू आले डॉट. अखेरचा सामना. असे सामने अखेरच्या क्षणापर्यंत येणारे सामने प्रेक्षकांना नेहमी आवडतात आणि तो सामना. 2 चेंडू 7 धावा. पाहायचे काय होणार या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज प्रेक्षक वर्ग, पाहुणा वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे. आपण पाहतोय अटीतटीचा सामना. 2 चेंडू 7. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. पुढे सरसावत फटका खेळलाय. 2 धावेसाठी निघालेत. 2 धावा होणार का? यस, 2 धावा. आता 1 चेंडू आणि कॅल्क्युलेशन. 1 चेंडू 5 धावा. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्यांचा आवाज येऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. तो इंटरेस्टिंग मॅच. क्रिकेट या खेळाचं नावच असं, कधी कुणाच्या बाजूने पलटेल याचा नेम नाही.
हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, अटीतटीची लढाई, अस्तित्वाची लढाई, इतिहास भूगोल सर्व काही आठवत्या. मात्र आता संघर्ष पराकोटीचा. काय कमबॅक केलं, शांत हुशारीनं डोक्यानं जो खेळणार तो संघ सामना जिंकणार. मात्र एक षटकार मॅच जिंकून देईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. 50 झालेत, 55चं टार्गेट. एक बॉल 5. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. आम्ही थांबू, तुमच्या टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. एक बॉल, टाळ्या सुरू. 5. दबावे दबावे, अजूनही दबावे. गोलंदाज नितेश्वर, समोर राहुल. चला टाळ्या सुरू ठेवा. मैदानामध्ये जाण्याची कुणालाही परवानगी नाही, कारण डीजे बंद आहे. एक बॉल 5. चला टाळ्या सुरू. स्टार्ट. क्लोज मॅच. समोर राहुल विरुद्ध नितेश. गिरवले जिंकणार का जिंकणार टीम कोलेश्वर कोलीवाडा. एक बॉल 5 आणि सामना जिंकलाय गोलंदाजीच्या जोरावर. बॅड लक राहुल. राहुल नाराज आहे. खूप चांगला खेळ त्याने केला, अगदी शेवटपर्यंत थांबला. मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. बॅड लक राहुल, बॅड लक टीम कोलेश्वर कोलीवाडा. मात्र सामना कमालीचा, प्रेक्षक वर्गाने एन्जॉय केला. असे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं आणि तो सामना सर्वांना नक्कीच पाहायला मिळाला.